हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. सादिक अन्सारी यांना सुद्धा आपण पाहत आहेत प्लेइंग 11 मध्ये. बॅकवर्ड पॉइंटला संदीप खरवत, ब्रँड ऑफ अर्नाळा, नवनीत वैतील आपण पाहू शकताय. त्याचप्रमाणे अनिल गरत यांना आपण पाहत आहेत लॉंग ऑन कडे. लक्ष्मण गौरीकर यांना आपण पाहत आहेत. पप्पू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. शैलूला आपण पाहत आहेत. थोडीशी शैलूची आज धावपळ जरूर पाहायला मिळते, परंतु क्रिकेटवरचं एक खरं प्रेम त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिले गेले. सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक विशाल कोळी हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. योगेश चौधरी गेल्या मॅच मध्ये सुपर बॅटिंग केली होती. 25 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या होत्या. साई फष्टे एका साईडला आपण पाहतायत. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक आणि पहिलाच बॉल फेस करण्यासाठी योगेश चौधरी ला आपण फ्रेम मध्ये पाहतोय. सामन्याला सुरुवात. बेस्ट ऑफ बोथ टीम दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत कॉमेंट्री बॉक्स मधून. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहता संदीप गरवत पुढे सरसावतील, मात्र साई फष्टे इनकरेक्ट. क्या बात आहे. साई फष्टेला माहिती आहे की बॅट मात्र या वेळेला स्लाइड केलेली नाहीये. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. मी कुरुस्कर वाडा या टीमला पहिला धक्का साई फष्टेच्या स्वरूपात 1-1. कोण विसरेल एक्सपिरियन्सला बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक फलंदाजांना ज्याने मात्र अप्रतिम नाचवलेला आहे आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-1. दोन स्लोवर वन चेंडू आतमध्ये येणार होता. शरीराचा वेध घेतला. तिथे बसू नका ना सगळ्यांनी. तिथे बसू नका. ते कॅमेरा डायरेक्ट स्पॉट येईल. डिलिव्हरी खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. हरीश पाटील पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेलीला लेग पाईच्या स्वरूपात बाळा काकडसर दर्शवत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचलेली फलकावर 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. हसमुख पाटील रिदम मध्ये आहे, लयबद्ध आणि मॅनिक फॉर्म. ह्या वेळेला आतमध्ये येणारा चेंडूचा शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. ही ताकद आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. थोडीशी दुखापत जरूर पाहायला मिळते, परंतु इथे चेंडू सरळ हिटला जाऊन आदळला, मस्तकाला जाऊन चेंडू आदळला होता. इथून आपण पाहतायत खूप चांगली गोलंदाजी विशाल कोळी जात आहे. स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना क्रिकेटच्या खेळामध्ये हे तुमच्या अंगीकृत असायला हवं. डिसिप्लिन. क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम आणि सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिले गेले या पूर्ण वर्ल्ड मध्ये. संघाची धावसंख्या 2. बॉल फेकून झाले 5. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर. यावेळेला पहिला न्यायालय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सादिक अन्सारी त्या ठिकाणी पुढे सरसावतील, कोणती चूक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. पहिला धक्का हसमुख पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर बॅटर. बॅक टू द डगआउट.
डवळे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. पहिलं षटक विशाल कोळीच्या नावावर. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण या वेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. संतोष वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. पहिलाच बॉल खोलवर चेंडू जरूर होता. सिंगल मिल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे का? मात्र यस डेफिनेटली 2 धावा. तर प्रत्येक खेळाडू आज मात्र या वेळेला ढोंडोरे 7 जण. मात्र अनिल गरज सर 2 हात करत होते, परंतु इथे मात्र तो नियम आता नाहीये आणि इथे आपण पाहू शकताय 3-3 4-4 धावा मात्र पळून पूर्ण केलेल्या आहेत. तुम्हाला आता 2 हात करणं गरजेची गोष्ट राहणार नाहीये. तिथे तुम्हाला चेंडू शोधावाच लागणार आहे. तुम्हाला गवताबरोबर मैत्री करावीच लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर संतोष डवलेने खूप चांगले गोलंदाजी आपल्या करिअर मध्ये केले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा तिसरा बॉल घेऊन संतोष मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ग्रेट डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग, गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने अरुणचा आपण पाहू शकाल आणि इथून 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन्स. तिकडे बसा ना, आवाज जात सगळं. ऑन साईडला जरूर केला गेलाय. वेट अँड वॉच केला आणि लक्ष्मण गौरीकर थोडस खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं आणि सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता राहुल आदवडे त्या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. ती 6 रन. षटकार 6 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4 षटकांचा सामना आहे. हे लक्षामध्ये ठेवा. योगा गेल्या आणि योगाने मात्र दर्शवलं की तुला फ्रंट फूट बॅक फूट ओळखावं लागेल. मिडल स्टंप वरून ऑफ स्टंपला थोडीशी शफल झाले होते. करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एकदा वंचित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड या वेळेला राहावं लागेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा विशाल कोळीने खर्च केल्या. या षटकामध्ये संतोषने पहिल्या चेंडूवर 3 धावा, नंतर लगातार 2 डॉट अरुणला त्यावेळेला बीट केलं. त्यानंतर षटकार आला. 4थ्या बॉलवर 5व्या बॉलवर सिंगल मिळते. मी कुडुसकर वाडा टीम जाऊन पोहोचते 12 वर. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हरीश पाटील वेगाने येत आहेत, परंतु चेंडू काही मिळत नाहीये. तत्पूर्वी लेग बाईचा इशारा रुपेश कोळी यांच्या माध्यमातून सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्त झाला. मी कुडुसकर वाडा टीम जाऊन पोहोचते फलकावर जवळजवळ 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. पहिला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅकचा टॉप एज आणि इथे मात्र योगाच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पवेलियन गॉन.
धावांवर विकेट मिळाली. योगेश चौधरी एक सेट फलंदाज, गेल्या मॅच मध्ये 25 धावांचं योगदान दिलं. इथून इनसाइड आउटचा खेळण्याचा प्रयत्न जरूर डेफिनेटली फसला गेला आणि फलंदाज बाद होताना आपण पाहतायत मिस्टर योगा. बॅक टू द डगआउट. गोलंदाजी मार्कवर येताना संदीप खरवत अप्रतिम सुपर डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा या फॉर्मॅट मधून पुन्हा एकदा मात्र प्रश्न विचारला आणि काय टर्न होत असताना चेंडू पाहायला मिळतो. वळण घेणारे चेंडू, ब्युटी जो ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती ही मात्र अप्रतिम पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, सुंदर फटका आहे आणि सरळ चेंडूला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. अजयजी बोरगरे साहेबांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. 6 धावन करता या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले 4 बॉलच्या समाप्तीनंतर 19. पाचवा बॉल घेऊन पुन्हा एकदा संदीप करवत. एका साईडला अच्युत पाटीलचा एक देखणा फटका पाहायला मिळाला. सौंदर्यपूर्ण फटका होता. तो स्विचित करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पंचांकडे दाब मागितली परंतु सुरक्षित आहे अच्युत पाटील. 5 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19. वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर आतापर्यंत एक सुद्धा वाईड आलेलं नाहीये, ही खासियत राहिली. चांगली गोलंदाजी. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संतोष डबले पुढे सरसावतील. 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. दुहेरीने संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. पहिल्या षटकात विशाल कोळीने 2 धावा खर्च केल्या. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय विशाल कोळी. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकला धावा आल्या 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये संदीप करवत 8 धावा, 1 षटकाराचा समावेश त्यामध्ये पाहायला मिळतोय. तर 3 षटकांचा खेळ झाला. 21 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. अफसलला आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कवर. बरोली की टूर्नामेंट में हरीश सर धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा अफसल आपल्या गोलंदाजी मार्कवर. अरुणचा फटका, काय फटका खेळलाय परंतु सादिक अन्सारी, व्हॉट अ फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग आपल्या संघासाठी. मात्र आपण पाहू शकताय 2 धावा फक्त या ठिकाणी जरूर आणि 4 धावा रोखल्या गेल्या. इथून 500 रुपयांचा पारितोषिक आदरणीय सन्माननीय माहिजी पागदरे साहेब यांच्याकडून आपण पाहत आहेत. सेफ आहे, सेफ लक्षात भाऊ, सेफ आहे. चेंडूवर आणि कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच संदीप करवत आणि अनिल गरत मात्र पुढे आले आणि इथून जर आपण पाहिला तर एक चांगला चेन टिपला गेला अनिल गरत यांच्या द्वारे आणि इथे अरुण यांच्या खेळीला पूर्ण विराम. चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग केली होती. प्रथमतः थोडेसे चाप पडले होते विशाल कोळीच्या गोलंदाजीवर परंतु पुन्हा एकदा कमबॅक केला अरुण यांनी आणि संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. 2 बॉलचा खेळ झालाय. रुक्षात शेख न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गेली बॉल फेकून झाले ते 2. खेळ शेष राहिलाय.
डबल कन्वर्ट करण्याचा मनसुबा बाळगला आणि पाहता पाहता या वेळेला आपण पाहतायत फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. वृक्षा शेखला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपात अफजलने चांगली मेहनत घेतली आणि इथून जर आपण पाहिलं तर फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने मी कुडुसकर वाडा टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 24 या धावसंख्येवर. 3 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 3 बॉल राहिलेत. योगेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम गिरवली वाडा. होत आहेत विशाल कोळी यांचे बंधू आणि एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम, ज्यांच्या माध्यमातून एकविरा स्पोर्टचे टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी प्रोव्हाइड केलेत आणि एक उत्कृष्ट बॅट आपण पाहतायत मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. तर वेलकम जयप्रकाशजी, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. योगेश अशफल होऊन खेळले. लक्ष्मण गौरीकर ब्रँड ऑफ नायगाव पुढे सरसावत असताना तत्पूर्वी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. गोलंदाज सज्ज होईल. अफजल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना डावखुरे हाताने बाउन्स मिळाला. खूप चांगला चेंडू, चांगली संकल्पना यावेळेला पाहायला मिळाली. इथून जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा जरूर दिला गेलाय आणि नो बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि फ्रीजचा सिग्नल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फ्रीजच्या बॉलवर एक आवर्जून मोठा फटका मारावा लागतो आणि त्या अनुषंगाने मात्र खेळताना आपण पाहू शकला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27. शेवटचा बॉल पुन्हा एकदा बॉलच या गुरुनाथ एका साईडला. मॅन फ्रॉम कोणसई गावातून बिलॉंग करणारा खेळाडू नॉन स्ट्राइक एंडला. इथून शाडमपूल केला जातो. याच्या पाठीच्या माध्यमातून शैलू मात्र फार वेगाने येत आहेत. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथून जर आपण पाहिलं तर अफजल त्या ठिकाणी थोडेसे कनेक्शन व्यवस्थित होऊ शकले नाही. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 4थ्या धावेसाठी प्रयत्न होता. 3च धावेवर सॅटिस्फाईड. मात्र कव्हरसाठी कोणी नव्हतं आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. एका साईडला अमर कोळी मात्र बॅकअपसाठी यायला हवे होते परंतु आले नाहीत आणि 3 धावा मिळाल्या. या तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 रन्सचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. 31 धावांचं लक्ष्य ते समोर पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी प्लीज. अजय बोरगरे सर उपस्थित झालेले आहेत. तर कनक 11 चे कॅप्टन उपस्थित झालेत. मी जगडे पाटील वॉरियर्स टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. आपण लगेच टॉस करूया वेळेची दिरंगाई न करताना. क्या हुआ था ये? नायगाव प्रीमियर लीग, नायगाव कोळीवाडा प्रीमियर लीग झाली त्यावेळेला त्यांनी एक बॅग सन्मानित केली होती.
आणि कॅश प्राइज सुद्धा दिलं होतं. तर ही आठवण विशाल कोळी आणि जयप्रकाश कोळी यांची नेहमीच आमच्या स्मरणात राहील. ते गिफ्ट पॅम्पर आम्हाला दिलं होतं त्याच्याबद्दल जयप्रकाशजी कोळी आणि विशालजी कोळी खूप खूप धन्यवाद आहे. तर या आपण जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 31 रनचं टॉस झालेला आहे आणि टॉस कोणी जिंकलाय, कोणत्या संघाने? आहे आपलं सहर्ष स्वागत आहे. एक अतिशय आपण पाहताय संतोष रमेश सक्सेना, ते नाव मात्र सर्वांना परिचित असलेलं मात्र आपण पाहू शकतात आणि त्यांचं त्या ठिकाणी आगमन झालंय. एक चांगली मात्र आतापर्यंत 48 वय वर्ष पाहायला मिळतं आणि 48 वय वर्ष कोण सांगेल, संतोष सक्सेना यांचा आहे. आणि एक रणजीपट्टू म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. तर गणेशजी काकड यांचं नेहमीच बॉन्डिंग राहिलंय आणि जेव्हा जेव्हा ते इन्व्हाइट करतात त्या वेळेला ते येत असतात. एक चांगला फर्स्ट क्लास क्रिकेट त्यांनी 40 मॅचेस खेळल्या आणि 41 इनिंग 196 रन्स त्यांच्या मात्र आपण पाहू शकलात. त्याचप्रमाणे ए लिस्ट मध्ये त्यांचा विचार केला तर खूप चांगली कामगिरी राहिली. बॉलिंग मध्ये सुद्धा आपण पाहिलं 6045 बॉल त्यांनी मात्र आपल्या करिअर मध्ये फेकले. त्यामध्ये 94 विकेट्स त्यांच्या पाहायला मिळाल्या. 65 ला 6 बेस्ट बॉलिंग फिगर म्हणून ज्यांची आपल्याला पाहायला मिळते असे संतोष सक्सेना या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. सुरुवात 31 धावांचं टार्गेट या वेळेला आपण पाहतायत. यानंतर झहीर भाई यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. त्याच्या दिवसात सुद्धा त्यांनी खूप चांगलं कॉपरेट केलं, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. पहिलाच बॉल शैलूचा मात्र या वेळेला जरूर आपण पाहू शकाल. प्रसन्न पष्टे आज या संघामध्ये ते फिल्डिंग साठी जरूर आपल्याला पाहायला मिळतात. त्याच विभागातून भरपूर वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलं आणि आज जीवदानी 11 विराट टीमचे ते करते धरते आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. पण रन्स मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र सेफ झोन मध्ये असेल का? अच्युत पाटील पुढे सरसावत आहेत, प्रयत्न चांगले केले. अरुण बॅकअप साठी येत आहेत. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. मात्र हाना करता करता 3 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. मात्र पुढे सरसावले होते आणि 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 वर धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. 31 धावांचं टार्गेट सेट केले गेले. शैलू केल्या मॅचचा हिरो. अप्रतिम चांगली बॅटिंग बहरली गेली होती. 28 रन त्यांच्या बॅटमधून 12 बॉल मध्ये. हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जाईल. बीट करतायत नैनेश पटेलला. सिंगल मेन सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. परफेक्ट या वेळेला मात्र 2 पायांच्या मधोमध चेंडू पिच होताना पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. यस लेग बाईचा इशारा. हलकासा मात्र स्पर्श झाला शरीराला आणि संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. 6 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. डिलिव्हरी खूप चांगला चेंडू टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. ऑक्टोमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल योगेश फ्रॉम गिरवली.
यावेळेला ऑन साईडला जरूर फटका चांगला आहे. अरुण त्या चेंडूवर येत आहेत, जजमेंट मात्र घेत आहेत आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना शैलूच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन गॉन. आतमध्ये मिस्टर अनिल घरत अनस्टॉपेबल पुढे येत असताना पाहायला मिळतात. ॲट नंबर 3 वर संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 5. पहिलं षटक योगेश आतापर्यंत अतिशय सुंदर कामगिरी, दर्जेदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कारण 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर विजयासाठी 31 धावांचं टार्गेट सेट केले गेले. अनिल घरत आज दारोमदार असेल. यावेळेला ऑफ साईडला पटल्या तर चांगला आहे. चिन्ह मात्र यावेळेला निघून जाईल. सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल का? हसमुख पाटील मात्र पुढे सरसावतात. तत्पूर्वी सिंगलवर भर दिली गेली. एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर 18 बॉल आणि 24 रनची गरज आहे. म्हणजे 8चा ऍव्हरेज प्रति षटकामागे करंट रन रेट पाहायला मिळतो. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट यावेळेला जरूर आपण पाहू शकणार आहोत. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले गेले. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दहिश ला यावेळेला जरूर इन्व्हाइट केले गेले. दहिश गोलंदाजी मार्क वर येताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 18 बॉल आणि 24 रनची गरज आहे. धनविन एकविरा स्पोर्ट्स वसई 11 या टीमला विजयासाठी. अनस्टॉपेबल याच्या बॅट मधून अनिल घरत ब्रँड आहे अर्नाळाचा. ब्रेक टायमिंग परफेक्ट मेरिट वर यावेळेला खेळत असताना आपण पाहत आहेत. मिडल स्टंपला थोडेसे शफल झाले आणि सरळ चेंडूला फेकून दिला. सुपर टायमिंग. वॉर्डमॅनचा काय चांगला वापर केला. ग्रेट टायमिंग. त्या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रसन्न पष्टी मात्र काहीतरी काळ मंत्र देत असताना फटका सजवला होता. या वेळेला सरळ चेंडूला टिप मिळविला. फ्लॅट 6 पाहायला मिळाला. अनबिलिव्हेबल. 2 स्लोवर वन चेंडू जरूर पाहायला मिळतोय. हसमुख पाटील पुढे सरसावते. तर तुम्ही सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र आपण पाहत आहेत विकेट. कारण चेंडू हातामध्ये होता आणि इथून जर आपण पाहिलं तर विकेट. या अगोदर आपण पाहिलं तर अनिल घरत सॅक्रिफाईस केलं होतं. संतोष ढवळे या वेळेला आपण पाहता स्वतः मात्र निघाले होते. आता बॉल भेटला होता. तुला बॅटिंग भेटत होती तिथे. साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावर 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत.
मिळतोय 23. विजयासाठी 17 रनची गरज आहे. मात्र यावेळेला आपण पाहू शकता एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का 2 सॅटिस्फाईड आणि इथून मात्र आपण पाहतायत कदाचित बॅटची हीच होती का, मात्र यस डेफिनेटली असावी. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 16 रन्स 3 बॉलचा खेळ झालाय, ज्यासाठी 15 रनची अजून सुद्धा गरज आहे. 15 रनची गरज. यानंतर कनक 11 भांडूप टीमने टॉस जिंकून कनक 11 टीमने फिल्डिंग स्वीकारले आणि जगडे पाटील वॉरियर्स या टीमला पाचारण केलंय ते बॅटिंग साठी. वन साईडला मंडळाचा वापर केला. खूप सुंदर पद्धतीने सॉफ्ट हँड मात्र जरूर खेळलं गेलं. अरुण पुढे सरसावते. फिल्डर त्या ठिकाणी गुरुनाथ पुढे सरसावत असताना तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर 18. 13 रनची गरज आहे. बॉल आहे 14 बॉल मध्ये 13 रनची गरज धनवेन एकेरा स्पोर्ट्स वसई 11 टीमला विजयासाठी. त्यावेळेला फुलटॉस बॉल आणि सहज गत्या चेंडूला मात्र लिहिल्या जरूर फेकून दिले. 6 धावांकरता षटकाराकरिता आपण पाहतायत. संघाची धावसंख्या तब्बल आता मात्र जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. 7 धावांचं अजून सुद्धा गरज असेल. साईडला जबरदस्त प्रहार केला गेला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता स्कोर आर लेवल 30 रन्स. आणि या वेळेला आपण पाहतायत खूप सुंदर बॅटिंग करत असताना 1 रनची आता मात्र गरज असेल. फक्त 1 धावेची आवश्यकता 12 बॉल मध्ये. चला लगेच कनक 11 लगेच आपण फिल्डिंग सजून घ्या या सामन्यानंतर. पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. चला काही गोक्युर 11 टीमने अखेरकार बाजी मारली. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. 1 रनची गरज आहे ऑन साईडला आणि अशा प्रकारे मात्र विनिंग चौकार पाहायला मिळतोय अनिल गरत अनस्टॉपेबल यांच्या बॅट मधून. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकता मिस्टर विशाल कोळी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 रन्स 2 षटकार सुपर बॅटिंग 14 रनची त्याची. आहे 1 मिनिट.